धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोल्यात आयोजित बौद्ध महासभेत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला। ओबीसींना स्वतःची लढाई स्वतःच लढवावी लागेल, ओबीसींना वंचितशिवाय दुसरा कोणताही विश्वासू पर्याय नाही, असंही ते म्हणाले। या शेगावच्या गजानन महाराजाच्या मंदिरामध्ये गेल्याच्या बातम्या ऐकल्यात का? मी गजानन महाराजांचं नाव घेतलं याचं कारण की मोहन भागवत अकोल्याला महिन्यातून एकदा येऊन जातात। 35 किलोमीटर वरती असणारं शेगावचं असणारं मंदिर आहे, गजानन महाराजाचं मंदिर आहे। एकदा तरी मी पंढरपूरचं घेतलं नाही मुद्दाम, ते लांब आहे अकोल्यापेक्षा, ते लांब आहे। तिथे हा बहुजनातला ओबीसीतला लाखो माणसं शेगावला जातात आणि हा बीजेपीचा मतदार आहे, त्याचं मन राखण्यासाठी तरी जा, अजिबात नाही। कदाचित आज मी बोलल्यामुळे पुढच्या आठवड्यात कधीतरी जातील अशी असते लाजेकाजेनं। लक्षात ठेवा ओबीसीनो की हे तुम्हाला फक्त वापर करतात, हे तुमचा फक्त वापर करतात आहेत, मतदानासाठी वापर करतात आहेत। आणि पाकिस्तानकडे येणारी सामुग्री जी आहे ती जगाकडून येणारी असणारी सामुग्री आहे। ए सनातन्यानो, उद्या पुन्हा गुलाम व्हायचं नसेल आणि गुलाम कोण करणार तर पाकिस्तान तुम्हाला गुलाम करणार, कारण का बाहेरच्या हत्यारं त्या ठिकाणी यायला लागलेली आहेत। ही परिस्थिती थांबवायची असेल तर या विश्वगुरूला पहिल्यांदा टाटा बाय बाय करा। त्याचं आणि जगाचं भांडण नाही, देशाचं भांडण नाही। हे सनातन्यानो पहिल्यांदा लक्षात घ्या, या युद्धामध्ये काही होऊ शकतं, आपण जिंकलो पाहिजे ही आपली आशा आहे। पण जगातले एवढे देश त्या पाकिस्तानला मदत करणार असतील तर आपली स्थिती काय राहणार आहे? सिंदूरमध्ये एकही आपल्या बाजूने उभा राहिला नाही, ज्याच्याकडून विमानं खरेदी केली फ्रान्सकडून तोही आपल्या बाजूने उभा राहिला नाही, म्हणजे एकही मित्र आपण ठेवला नाही, अशी परिस्थिती आहे।